घास रोज अडतो ओठी. लेखक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. घास रोज अडतो ओठी. हॉलमध्ये तुफान गर्दी, सगळीकडे झगमगाट. फॅशनच्या नावाखाली काहीही परिधान केलेल्या ललना आणि फाटलेत का टेलरनं वाकडी तिकडी कात्री चालवून फॅशन म्हणून शिवलेले अजब कपडे परिधान केलेले पुरुष. ओघानंच दागदागिन्यांचं प्रदर्शन, परफ्यूमचा बेशुद्ध व्हायला लावणारा उग्र घमघमाट. काहींच्या तोंडी त्यांनाच केवळ सुमधुर वाटणारा अल्कोहलचा सुवास. हातात कुणीतरी बळेबळे कोंबलेला पेढा, सुपारी आणि उरलेल्या अक्षतांचं काय करायचं या संभ्रमात असताना मगाशी उगीच स्माईल टाकून मानेसह अवघ्या शरीराला अनावश्यक हेलकावे देणारी आणि अचानक जवळून गेलेली तरुणी गेली कुठं या यक्षप्रश्नात गुंतलेले अनेक तरुण फ्रीज होऊन उभे. लग्न कधी एकदा लागतंय याची आधीरतेनं वाट पाहणारे दोन गटात विभागलेले, एक नवरा नवरी आणि दुसरे मिष्टान्नम इतरी जनाहा. आत्ताही तसंच झालेलं. माईकवरून जेवणाचं निमंत्रण घोषित झालं आणि नवरा नवरीला विसरून गर्दी जेवणाच्या हॉलकडे धावू लागली. पण काही चाणाक्षणे अनुभवी लोकांनी लग्नविधी सोडून मगाशी रांगेत उभं राहून मोबाईलमध्ये एक डोळा ठेवून दुसरा डोळा गेट केव्हा उघडतंय यासाठी सजग ठेवलेला. अखेर तो क्षण आलाच. गेट उघडलं आणि मग पळापळा कोण पुढे पळेतो ही शर्यत सुरू झाली. बुफे असल्यामुळं सराईतांनी रांग लावताना कोणकोणते पदार्थ आहेत, बाउल्स किती घ्यावे लागतील याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. नंबर येईपर्यंत काय करायचं म्हणून काहींची ओळख पळख काढून स्माईल्सची देवाणघेवाण. अरे वा, खूप वर्षाने भेटतोय. यावर्षीचा पाऊस, उन्हाळा, थंडी, राजकारण अशा निरर्थक गप्पांमध्ये रंगतोय असं दाखवत रांग अजून का पुढं सरकत नाही म्हणून काहीसे काळजीत असणारे अजून काही. रांग अजून गच्च दाट झालेली. रांगेत शेवटी उभं राहणाऱ्या प्रत्येकाला पदार्थ पुरेसे असतील ना ही स्वाभाविक काळजी आहे आणि आपल्या पाठीमागं अजून बरेच जण असल्यामुळं त्यांच्यापेक्षा आपण बरे असं त्यातल्या त्यात समाधान करून घेणाऱ्यांची गर्दी वाढत चाललेली. बसायला जागा नाही आणि उभं राहायला जागा कमी अशी अवस्था असताना अचानक सगळ्यांचं लक्ष लंगडत चालणाऱ्या त्या म्हाताऱ्याकडे गेलं. जवळपास 90च्या आसपासचा वाटत होता. रांगेत उभं न राहता सगळ्यांकडं न पाहता तो पुढं घुसत येत होता. आता रांगेतल्या गर्दीचं कुतूहल संपलं होतं आणि कुतूहलाची जागा रागानं घेतली होती. अहो आजोबा, आम्ही सुद्धा रांगेत आहोत. वयाचा फायदा बरा घेता येतो या ना. आधीच वृद्ध, त्यात दिव्यांग. आहे काय नाही काय यांना कोण सांगणार रांगेचं महत्त्व. तर काय आम्ही काय झक मारायला रांग लावली आहे. बघा बघा, इतकं बोलतोय पण म्हातारा पुढंच घुसतोय. बहिरा असणार. लोकांच्या जळजळीत प्रतिक्रिया उमटत होत्या. चीड वाढतच होती. तरीही तो म्हातारा नेटानं पुढं जात होता. आता आरडाओरडा वाढू लागला होता. रांगेतला प्रत्येकजण पुढच्या माणसाला सांगू लागला, त्याला घुसू देऊ नका, पाठीमागे ढकला त्याला, जाऊ द्या सगळ्यात शेवटी, जाऊ द्या जाऊ द्या. म्हातारा शांतपणे पुढं गेला. जागच्या जागी उभं राहून सगळे त्याच्या चिवटपणाचा उद्धार करू लागले. पण थोडा वेळच त्यानं समोरच्या अण्णाला नमस्कार केला आणि खिशात हात घातला. आत्ता कुठं रांगेतल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यानं डिश, बाऊल, चमचे असं काहीच घेतलं नव्हतं हातात. लोक बघतच राहिले. म्हाताऱ्यानं खिशातून अगदी लहान असा कागदाचा द्रोण बाहेर काढला. द्रोण एवढा छोटा होता की त्या द्रोणामध्ये, ज्या द्रोणात अगदी लहानात लहान असा चमच्या एवढा भात राहिला असता, त्यानं तेवढाच भात त्या द्रोणात ठेवला.
वर डाळीचं जरासं वरण घातलं आणि तिथून तो हलला. हॉलच्या एका खिडकीत त्यानं तो द्रोण ठेवला आणि हात जोडले, खिशातला रुमाल काढून डोळे टिपले आणि पाठीमागं वळला. सगळी गर्दी जेवण घ्यायचं विसरून त्याच्याकडेच बघत राहिली. त्यानं एकदा सगळ्यांकडं पाहिलं आणि हात जोडले. माझ्यामुळं तुम्हाला त्रास झाला. मी रांगेत उभा न राहता पुढं घुसून अगोदर नंबर लावला म्हणून. आपण सगळे चिडला होता माझ्यावर. काही बाई बोलत होता, पण मला राग नाही आला. खरं सांगू, तुम्ही काय बोलत होता तेही मला ऐकू येत नव्हतं. मी बहिरा नाही, पण माझं लक्ष तुमच्या बोलण्याकडे नव्हतंच. मला फक्त त्याचे डोळे भरून आले. क्षणभर तो थांबला. भरून आलेले डोळे रुमालात त्यानं मोकळे केले. मला फक्त 14 फेब्रुवारी 2019 हीच तारीख आठवते. काश्मीरमध्ये बसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. 14 फेब्रुवारी 2019. त्यांची आठवण ठेवून त्यांच्या आत्म्यासाठी मी रोज स्वतः जेवण्याच्या आधी त्यांना जेवू घालतो. मी घरी नसतो तेव्हा जिथं असतो तिथंच त्यांना घास भरवतो. त्यात सर्वांना त्रास होतो, गैरसमज होतात, पण काय करू? हुतात्म्याला जेवण भरवल्याशिवाय माझ्या घशाखाली घास उतरत नाही. कदाचित तुमच्या आनंदावर मी विरजण घालत असेन. मला माफ करा. हुतात्म्यांना जेवायला घातल्यावर घरातले सगळे जेवल्याचं समाधान मिळतं मला. आणि एक सांगू, त्या हुतात्म्यात माझाही मुलगा आहे, माझा एक नातू सुद्धा आहे. अचानक म्हातारा शांत झाला आणि एक डिश घेऊन रांगेत सगळ्यात शेवटी उभा राहिला. सगळे त्याला पुढं बोलवत होते, पण तो तिथंच रांगेत उभा राहिला. मगाशी त्याला बोलणारे, बडबडणारे शर्मेनं मान खाली घालून उभे होते आणि विलक्षण शांतता सगळ्यांच्या हृदयात कालवाकालव करत होती. सगळ्यांचं लक्ष खिडकीकडे जात होतं आणि खिडकीत आलेले अदृश्य असे अनेक हुतात्मे जीवन तृप्त होत होते. म्हातारा ताठ मानेनं हळूहळू पुढं सरकणाऱ्या रांगेत पुढं सरकत होता. घास रोज अडतो ओठी या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी. त्यांचा मोबाईल नंबर 9423875806. अभिवाचन दत्ता सरदेशमुख, 8329730186.